कथा गोष्टी लहानपणापासूनच आपण ऐकत असतो, पण कथा लिहायची असली तर मात्र जमत नाही. कथा लेखन हा प्रश्न बोर्डाच्या एक्झाम मध्ये तुम्हाला 5 मार्कांसाठी विचारला गेलेला असतो. तर यामध्ये कथा लेखन कसं करायचं खूप सिंपल आहे. कथा लेखन मध्ये लक्षात घ्यायचे पॉइंट्स जे आहेत ते समजून घ्या, म्हणजे तुम्हाला कथा लेखन करणं हे खूप सोपं जाईल आणि परीक्षेमध्ये सुद्धा चांगले मार्क्स तुम्हाला यामध्ये मिळू शकतात. कथा लेखन खूप सोपं आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. आणि हो, जे विद्यार्थी या वर्षी बोर्डाची एक्झाम देत आहेत, ज्यांना गरज आहे त्यांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मित्रांनो, आता जाणून घेऊया कथा लेखन. कथा लेखन हा प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी विचारला गेलेला असतो. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, तर दिलेल्या मुद्द्यांवरून किंवा कथेची सुरुवात तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेली असते, त्यावरून तुम्हाला लिखाण करायचे असते. तर कथा लेखन करताना कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे, काही महत्वाचे मुद्दे. तर पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे दिलेले मुद्दे काळजीपूर्वक वाचा. तुम्हाला प्रश्नामध्ये मुद्दे दिलेले असतील किंवा गोष्टीची सुरुवात दिलेली असेल, त्यावरून तुम्हाला कथा लेखन करायचं असणार आहे. तर ते मुद्दे, ती सुरुवात काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून तुम्हाला कथेची मध्यवर्ती कल्पनाही येऊन जाईल. त्यावरून तुम्हाला समजून जाईल की आपल्याला कथेमध्ये काय लिहायचंय. नंतर दुसरा महत्वाचा पॉइंट म्हणजे काय, कथा लिहिताना तुमची भाषा ही सरळ, सोपी, सिंपल असायला हवी, जेणेकरून तुम्हाला मार्क्सही चांगले मिळतील. कथा लिहिताना कथेची सुरुवात, मध्य, शेवट आणि तात्पर्य ह्या गोष्टी मुद्द्यानुसार परिच्छेद बनवून तुम्ही लिहू शकतात आणि असंच लिहायला हवं. हा प्रॉपर वे आहे कथा लेखनाचा. तर मित्रांनो, कथेची सुरुवात, मध्य, शेवट आणि सर्वात शेवटी तात्पर्य हे आपलं यायला पाहिजे. आणि कथेचा शेवट हा नेहमी परिणामकारक असावा. कथालेखन करताना तुम्ही म्हणी, वाक्प्रचार यांचा उपयोग सुद्धा करू शकतात. आणि महत्वाचं मित्रांनो, कथा लेखन करताना तुम्हाला नेहमी कथा ही भूतकाळातच लिहायची आहे. ठीक आहे. त्यानंतर कथा लिहिताना शीर्षक आणि तात्पर्य लिहायला विसरू नका, जेणेकरून तुमचं हे कथा लेखनाचं इम्प्रेशन हे चांगलं पडेल आणि तुम्हाला चांगले मार्क्स एक्झामिनर देईल. अशा पद्धतीने जर तुम्ही कथा लेखन केलेलं असेल तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळेल. मला कथा लेखनाचे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स जे की तुम्ही एक्झामला जाण्या अगोदर सुद्धा रिव्हाइज केले तरी तुम्हाला लगेच लक्षात येईल की कथा लेखन हे कसं करायचं. क्लिअर करण्यासाठी आपण एक एक्झाम्पल सुद्धा बघणार आहोत, जे की मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्येच विचारलं गेलेलं होतं. त्याचं सोल्युशन मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे. कथा लेखन 5 मार्कांसाठी तुम्हाला परीक्षेत विचारला गेलेला असतो काही अशा पद्धतीने. खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. मुद्दे: अनाथ मुलगा, रोज सकाळी वर्तमानपत्रे वाटप, दुपारी शाळेत रस्त्यात एक पाकिट मिळते, वर्ग शिक्षकाकडे देणे, पाकिटावरील पत्त्यावरून योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणे, मालकाला आनंद, शाबासकी, मुलाला बक्षीस व त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे. अशा पद्धतीने तुम्हाला काही मुद्दे दिलेले असतात किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कथेची सुरुवात दिलेली असते. यावरून आपल्याला एक कल्पना येऊन गेली की कथा आपल्याला कशा पद्धतीने लिहायची आहे. तर या मुद्द्यांवरून आपल्याला आता कथालेखन करायचं आहे. तर मित्रांनो, कथालेखन करताना सर्वात पहिले तर महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पहिल्या 2 ओळी ह्या शीर्षकसाठी सोडून द्या. जर तुम्हाला शीर्षक, सुटेबल शीर्षक हे समजलं असेल तर ते तुम्ही सुरुवातीला लिहू शकतात किंवा पूर्ण कथा लिहिले गेल्यानंतर शीर्षक दिलं तरी चालेल. परंतु तुम्ही शीर्षक देण्यासाठी 2 ओळी पहिले सोडा, जेणेकरून शीर्षक हे अट्रॅक्टिव्ह आणि ठळकपणे तुम्हाला लिहायचं आहे. एकाच पेनाचा यूज करून तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी ब्लॅक पेनाचा यूज केला आहे. तुम्ही ब्लू पेन यूज करू शकतात. ठीक आहे मित्रांनो. तर कथेची सुरुवात काही अशा पद्धतीने, जी की मी मुद्द्यांच्या अनुसरूनच कथालेखन केलेलं आहे. आदित्य नावाचा एक अनाथ मुलगा रोज सकाळी वर्तमानपत्राचे वाटप करून आपली गुजराण करत होता. आदित्य हा हुशार आणि प्रामाणिक मुलगा होता. त्याला शिक्षणाची खूप आवड होती. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मी कथाची सुरुवात केलेली आहे. त्यानंतरच्या पॅरेग्राफमध्ये मी नेहमीप्रमाणे आदित्य शाळेत जाण्यासाठी निघाला. चालत असताना त्याला एक पैशांचं पाकिट सापडलं.
त्याने आजूबाजूला पाहिलं पण कोणीच दिसलं नाही. त्याने ते पाकिट आपल्या शाळेतील वर्ग शिक्षकांना दिलं. शिक्षकाने ते पाकिट खोलून पाहिले तर त्यात मालकाचे नाव होते. आदित्य आणि शिक्षक ते पाकिट घेऊन पोलीस चौकीत गेले. पोलिसांनी पाकिटात सापडलेल्या ओळखपत्रावरून मालकाला फोन करून पोलीस चौकीत बोलून घेतले. आपले हरवलेले पाकिट पाहून तो व्यक्ती फारच आनंदी झाला. शेवटचा परिच्छेद बघा मित्रांनो कशा पद्धतीने लिहिलाय. त्यानंतर त्या व्यक्तीने आदित्यच्या प्रामाणिकपणाचे खूप कौतुक केले आणि त्याचे आभारही मानले. त्याचबरोबर मालकाने आदित्यला बक्षीस ही दिले आणि त्याच्या पुढील शिक्षणाची सगळी जबाबदारी घेतली. आणि सर्वात शेवटी तात्पर्य हे लिहायला विसरू नका. तर या कथेचं तात्पर्य मी अशा पद्धतीने लिहिलंय, प्रामाणिकपणाचे फळ मिळतेच. अशा पद्धतीने जर तुम्ही सुद्धा परीक्षेमध्ये कथा लेखन केलं तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळतील. आणि हो मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या कमेंटमुळेच मला प्रोत्साहन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.